नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगाराची जे पावती आपण या ठिकाणी कशी काढायची। जसं की आपण पेमेंट वगैरे करतो, पेमेंटची आपल्याला जसं की संसार बाटले किंवा इतर कोणत्याही योजना घेण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगाराची पावती लागत असते। जसं की आपल्याला त्या पावतीवरून आपलं जे स्टेटस ते सुद्धा दाखवले जातात आहे आणि कधी आपलं रिन्यूअल वगैरे होणार आहे ही सगळी माहिती आपल्याला त्या पावतीच्या माध्यमातून समजते। आणि जे पण बांधकाम कामगार आहे त्याने नोंदणी पावती काढणे हे कंपल्सरी असतं। ओके, चला तर या ठिकाणी आपण बांधकाम कामगारची नोंदणी पावती हे कशी काढायची तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तसंच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की बांधकाम कामगाराची ही पावती कशी काढायची। या ठिकाणी एक रिन्यूअलचीही काढली जाते आणि जे आपण जसं की नवीन तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्याची जी फीस तुम्ही भरली तर तिची पावतीसुद्धा या ठिकाणी काढली जाते। चला तर अशा दोन पावत्या मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी काढून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। चला तर सर्वप्रथम रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरवर यायचे। क्रोम ब्राउझरवर आल्याच्या नंतरला बांधकाम कामगार सर्च करायचे। सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दाखवल्या येत आहे। त्याच्यानंतरला या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी खूप सारे तुम्हाला ऑप्शन दाखवणे। सर्वप्रथम आपल्याला यायचं बांधकाम कामगार प्रोफाईल हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरला प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। जो तुमचा 6 अंकाचा OTP येईल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। चला तर या ठिकाणी OTP आला। त्याच्यानंतरला व्हॅलिड OTP ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी बघू शकता तुमचे सगळे डिटेल या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। चला तर या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगाराची पावती कशी काढायची हे तुम्हाला सांगत आहे। सर्वप्रथम आल्याच्या नंतरला पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी प्रिंट कॅश रिसिप्ट जसं की तुमची जे पेमेंट वगैरे केलं त्याचं तुम्ही या ठिकाणी दोन पद्धतीचे पावते काढू शकता। एक रिन्यूअलसाठी जे आपण रिन्यूअल केल्याच्या नंतर जे फीस वगैरे भरतो तर या ठिकाणी दोन पद्धतीचे पावते। चला तर आपण एक पावतीवरती क्लिक करू, वरची काढायची। आता या ठिकाणी बघा आपण 37 रुपयाचं या ठिकाणी चलन भरलेलं आहे। तर अशा टक्क्याने तुम्ही ही पावती हे तुमची या ठिकाणी तुमचं नाव दाखवा, त्याच्यानंतरला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दाखवा, त्याच्यानंतरला या ठिकाणी सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। बॅग आल्याच्या नंतरला या ठिकाणी बघा आता रिन्यूअलची आपल्याला पावती या ठिकाणी काढायची आहे। तर रिन्यूअल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी आपण 1 रुपये पे केला होता। रिन्यूअलसाठी 1 रुपयाचीच फीस आहे, ठीक आहे। जे नवीन रजिस्ट्रेशन करते त्याच्यासाठी 37 रुपयाच्या या ठिकाणी तुम्हाला फीस आहे। तर या ठिकाणी बघा रिन्यूअल वगैरे कधी केलं काय केलं त्याच्यानंतरला या ठिकाणी आपण किती पैसे पे आपण या ठिकाणी केले ते सगळी माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही रिन्यूअलची पावती, त्याच्यात तुमचं नाव, त्याच्यानंतरला रजिस्ट्रेशन नंबर, ओके, सगळी माहिती, तुमचा तालुका वगैरे जिल्हा, त्याच्यानंतरला रिसिप्ट नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे। सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। अशा रीतीने ही तुमची पावती आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुमची बांधकाम कामगारची नोंदणी पावती किंवा जी फीस वगैरे तुम्ही रिन्यूअलच्या नंतरला भरलेली आहे ती सुद्धा ह्या ठिकाणी तुम्ही काढू शकता। चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करायला विसरू नका। चला, धन्यवाद।